नमस्कार. रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत लाडक्या बहिणींना मोठा धक्का. मार्च महिन्याच्या 2100 रुपयांच्या हप्त्याबाबत मोठे अपडेट. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना अपेक्षित 2100 रुपयांचा हप्ता अजून मिळालेला नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत आतापर्यंत 60 लाखाहून अधिक महिला अपात्र ठरवण्यात आल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. महिलांना आर्थिक सक्षम करण्याच्या हेतूने राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेच्या सुरुवातीला 1500 रुपयांचा हप्ता सर्व महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला होता. महायुतीला निवडणुकीत बहुमताने निवडून दिल्यास सर्व महिलांच्या खात्यात 2100 रुपये जमा केले जातील असे महायुतीकडून सांगण्यात आले होते. मात्र निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर 3 महिने उलटून गेले तरी अजूनही लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपयांचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झालेला नाही. त्यातच लाडक्या बहिणींना सरकारने अजून एक मोठा धक्का दिला आहे. राज्यावर खर्चाचा बोजा वाढल्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ होणार नाही अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ होणार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पैशांमध्ये यंदाच्या अर्थसंकल्पात वाढ होणार नाही अशी माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा 2100 रुपये करणार असे महायुतीच्या जाहीरनाम्यातच सांगण्यात आले होते. राज्यातील महिलांना त्याबद्दलचे वचन देण्यात आले होते आणि त्या निवडणुकीत महिलांनी तसे मतदानही केले होते. मात्र अजून या लाडकी बहीण योजनेचा वाढीव हप्ता महिलांना मिळालेला नाही. सध्या महिलांना 1500 रुपये हप्ता दिला जात आहे. यासाठी आतापर्यंत राज्य सरकारने 46,000 कोटींची तरतूद केली होती. सध्या राज्यावर खर्चाचा बोजा वाढला आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ होणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा वाढीव हप्ता देण्यात येणार नाही. लाडकी बहीण योजनेत महिला अपात्र ठरणार. दरम्यान लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत जवळपास 60 लाखांपेक्षा जास्त महिलांना अपात्र करण्यात आले आहे. तसेच सध्या लाडकी बहीण योजनेत विविध निकष लावण्यात आले आहे. त्यामुळे लाखो लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. लाडकी बहीण योजनेच्या उधळपट्टीला लगाम घालण्यासाठी निकष लावल्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झाल्या आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून ही योजना रद्द होईल अशी चर्चा सुद्धा रंगली होती. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असे सांगितले होते. लाडकी बहिणींसाठी 45,000 कोटी आम्ही देत आहोत. त्याचा ताण आमच्या बजेटवर येणार आहे. 2,80,00,000 महिला त्यात आहेत. आम्ही आधी पडताळणी केली नाही. योजना लागू केली. त्यात निकष होते. काही लोकांनी निकष पाहिले नाही तरीही फायदा घेतला. त्यामुळे आम्ही निकषात बसणाऱ्यांनाच या योजनेमध्ये ठेवणार आहोत. उद्या कॅगही आम्हाला जाब विचारेल, पण पडताळणीतून फार महिलांना डावललं जाणार नाही. कमी महिला अपात्र ठरतील असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.